हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आम्ही निघालो पुण्यावरून दिवाळीनंतरच्या आमच्या सुट्ट्यांसाठी. आमचा पहिला स्टॉप होता शनी शिंगणापूरजवळ रावरी येथे. तर जवळच असल्यामुळे आम्ही शनी शिंगणापूरला जाण्याचं ठरवलं. रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही मंदिरामध्ये छान पोहोचलो. आणि भव्य दिव्य परिसर आहे. 20 रुपयाची एक पावती तिथे फाडावं लागते आणि तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. मी कधीच या मंदिरात गेली नव्हती. या मंदिराची आख्यायिका मी खूप ऐकून होते, त्यामुळे ठरवलं आपण इतक्या जवळ आलोय तर जायलाच हवं. आणि गेल्यानंतर मंदिराचा परिसर एकदम सुंदर, छान आणि शांत असा आम्हाला वाटला. कारण गर्दी पण काहीच नव्हती, काहीच नाही. असं म्हणतात की इथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत आणि शनी महाराज म्हणजे आम्ही 8 नंबरवाले यांचे गुरु आहेत. त्यामुळे तर मी ठरवलंच होतं की नाही, आपल्याला एवढा छान मिळालाय चान्स तर जायलाच हवं. आणि दिवाळी पाडव्याची सुरुवात आमची इथून म्हणजे शनी मंदिरातून होती, तर कायच म्हणायचं. गेलो आम्ही आणि मस्त परिसर पाहिला. खूप छान वाटत होतं तिथे. गर्दी नसल्यामुळे तर आणखीच चांगलं. आणि दर्शनासाठी अशा काही रांग नव्हत्या. तुम्हाला तिथे जायचं असेल तर तिथे तेल तुम्ही चढवू शकता. त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत. तुम्हाला जर त्या चौथऱ्यावर जाऊन म्हणजे जे ओटा आहे तिथून जर शनी महाराजांची जे पाषाणरूपी मूर्ती आहे त्यावर जर तेल चढवायचं असेल तर त्याचे 500 रुपये वेगळे चार्जेस असतात. अदरवाईज तुम्ही खाली पण असे टँक्स ठेवलेले असतात, तिथं तुम्ही तेल चढवू शकता आणि ते पाईपलाईन थ्रू त्या पाषाणरूपी मूर्तीवर पडत असतं आणि कंटिन्यू तेलाची धार चालूच असते. बरेच लोक भाविक आले होते आणि दर्शन घेत होते. आम्ही पण छान दर्शन घेतलं आणि खूप जवळून असं दर्शन झाल्यासारखं झालं. आधी म्हणायचे की लेडीजला वर जाण्यासाठी अनुमती नाही आहे, परवानगी नाही आहे, बट आता बरेच महिला तिथं जातात, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. बट आम्ही खालूनच दर्शन घेतलं होतं. आणि असं म्हणतात की जिथून मिळतं तितक्या समाधान राहणं माणसानं चांगलं आहे. आम्ही खालून घेतलं दर्शन, देवाला तिथेच तेल चढवलं आणि पाया पडून समोर निघालो. समोर प्रसादाची पण व्यवस्था केलेली असते तिथे. 20 रुपयाचं टोकन घ्यायचं असतं, मग जिथे तुमचा नंबर येईल तुम्ही तिथून हे करू शकतात. पण आम्ही बराच वेळ तिथं मंदिराच्या परिसरात थांबलो. हे असं एक मंदिर आहे ना की मंदिरावर कुठला कळस नाही किंवा काहीच नाही. ओपन म्हणजे स्पेसमध्ये ही मूर्ती आहे आणि तिथे काहीच त्यासाठी म्हणजे बनवलेलं नाही आहे. असं म्हणतात की शनी महाराजांना असं म्हणजे आवडत नाही की असं मंदिरात वगैरे राहणं. त्यांची विराजमान राहण्याची अशीच पद्धत असते. आणि सोबतच बाहेरच्या बाजूला नवग्रहाचं सुद्धा एक छान असं मंदिर बांधल्यासारखं आहे. तिथे सगळे नवग्रह त्यांनी उभारलेले आहे. तिथे त्यांच्याबद्दलची माहितीसुद्धा दिलेली आहे. आणि एक हा असा स्तंभ आहे, तर बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतं. रात्रीच्या वेळेला लायटिंग्स अँड ऑलमध्ये खूप सुंदर वाटत होता हा परिसर. आणि मंदिराच्या बाहेर खरेदी करण्यासाठी पण भरपूर गोष्टी मिळतात. आम्ही मंदिरातला प्रसाद घेतला, छान दर्शन घेतलं, नवग्रहाचं दर्शन घेतलं आणि बाहेर गेलो शॉपिंगसाठी. तर आम्ही म्हणजे बरेच जण म्हणतात की इथून घरी लावण्यासाठी जी घोड्याची नाळ आहे ते किंवा जे कालभैरवचे असतात मुकुट, ते हे सगळे घेऊन जाऊ शकता तुम्ही. मंदिरात तेल वगैरे आतमध्ये सुद्धा भेटतं आणि तुम्ही बाहेरसुद्धा घेऊ शकतात. जे शनी महाराजांची काळी कापडातली जी बाहुली असते ती पण बरेच लोक इथून घेऊन जातात. बट त्यातही एक आहे की तुम्ही तुमच्यासाठीच न्यायची, कोणासाठी न्यायचं नसतं. गिफ्ट ॲज अ गिफ्ट आपण हे नाही न्यायचं. ज्यांनी त्यांनी आपल्या घरच्यासाठी घेतलं ना की ते शुभ असतं, कोणाची दृष्ट नाही लागत, घरात सुख, समाधान, शांती सगळं लाभते. अशी थोडीशी शॉपिंग करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तर असेच माझे व्हिडिओज येत राहणार आहेत, कारण आम्ही दिवाळीनंतर पोस्ट दिवाळी ट्रिप खूप छान सेलिब्रेट केली आहे, खूप फिरलो आहे. हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय.